आणि आता महत्त्वाच्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। सिल्वासामधील ठाकरेगडाच्या 500 कार्यकर्त्यांचा आज मनसेत प्रवेश। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षप्रवेश होणार। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक कार। मंत्र्यांना मिळणार 25 लाखांपर्यंतची गाडी। पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रिक करण्याचं धोरण। अहमदनगरच्या कोपरगावात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत माता रमाई जयंती आणि संविधान सन्मान सोहळा संपन्न। सोहळ्यावेळी रामदास आठवलेंवर जेसीबी मधून पुष्पवृष्टी। बारामतीत अजित पवारांकडून विकास कामांचं भूमिपूजन। माळदमध्ये अजित पवारांच्या हस्ते स्केटिंग ट्रॅकचं उद्घाटन। अजित पवारांकडून स्केटिंग प्रात्यक्षिक करणाऱ्या मुलांचं कौतुक देखील करण्यात आलंय। पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल। भाजप युवा मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित कला केंद्र आणि एबीव्हीपीच्या लढा आता उच्च न्यायालयात पोहोचलाय। दाखल झालेल्या गुन्ह्यातील एफआयआर रद्द करण्यासाठी विद्यार्थी उच्च न्यायालयात जाणार। कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकरांसह 600 जणांवर गुन्हा दाखल। प्रार्थनास्थळावरील अतिक्रमण कारवाईला विरोध केल्यानं कारवाई। बुलढाण्यात शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा दुकानात राडा। जागेच्या जुन्या वादातून ज्ञानेश्वर टालेंकडून कोयत्यानं हल्ला। 4 ते 5 जण जखमी। टालेंसह 12 जणांवर गुन्हा। रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आज मेगा ब्लॉक। बोरिवली ते अंधेरी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असेल।